नमस्कार मैत्रिणींनो, आज इथे तुम्हाला चाटची मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी इथे बघा, चाटसाठी आपण उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, बारीक कांदा कट करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे जिरे पूड, आमचूर पावडर, चाट मसाला, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। इथे कोथिंबीर घेतलेली आहे। काळं मीठ माझ्याकडे नव्हतं, तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते जरूर वापरा, त्याने अजून छान चटपटीत असं चाट तयार होतो। तर इथे बटाटे उकडलेले जे आहेत ते हातानेच असे छान स्मॅश करून घेतलेले आहेत। नंतर यामध्ये हे सगळे तिखट, मीठ, जिरे पावडर, चाट मसाला, आमचूर पावडर सगळं टाकून घेतलेलं आहे। नंतर इथे कांदा, कोथिंबीर सगळं टाकलेलं आहे। तुम्हाला आवडतील त्या वेगवेगळ्या भाज्या सुद्धा तुम्ही यामध्ये किसून ऍड करू शकतात। नंतर इथे मी चिंचाची चटणी टाकलेली आहे। पुदिन्याची चटणी माझ्याकडे नव्हती, तुमच्याकडे असल्यास नक्की ऍड करा, छान चव येईल। त्यानंतर इथे बघा, हे जाळीदार पापड आहेत माझ्याकडे, ते मस्त इथे मी तळून घेतलेले आहे। तर हे पापड वापरूनच आपण मस्त अशी चटपटीत चाट तयार करणार आहोत। तर अशा पद्धतीने जेवढे पापड होते तेवढे सगळे छान असे फुलेपर्यंत तळून घेतलेले आहेत। बघा किती सुंदर दिसत आहेत, मस्त जाळीदार हे पापड। आणि इथे बघा, ताटलीमध्ये मी सर्व करून घेतलेले आहे। त्यावरती हे बटाट्याचं जे आपण बॅटर तयार केलंय, सारण तयार केलंय, ते मस्त असं ठेवून घेणार आहे। आणि सर्व पापडांवर असं छान सारण टाकल्यानंतर वरतून छान लाल तिखट, चाट मसाला चांगला भुरभुरवून घेतलेला आहे। आणि मस्त यावरती आपली जी तयार चिंचेची चटणी आहे ती टाकून घेतलेली आहे। तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा फेटलेलं दही सुद्धा यावरती टाकून घेऊ शकतात। एकदम मस्त भारी भन्नाट अशी चव येते। अगदी साध्या सोप्या साहित्यामध्ये हे तयार होतं। आणि वरतून इथे आलू शेव टाकून याला छान असं डेकोरेट करून घेतलेलं आहे, म्हणजे याने चव सुद्धा छान येते आणि डोळ्यांना दिसायला सुद्धा ही रेसिपी छान दिसते। तर लहान मुलांना, मोठ्या माणसांना सगळ्यांनाच ही रेसिपी आवडते। आणि चाट म्हणल्यावर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं। तर अशा पद्धतीने उन्हाळ्यात छान नवनवीन पदार्थ करून खा आणि खा प्या, आनंद घ्या।